का शांता, झालं की नाही निंदन चांगलं मनाजोगतं तू आता? हा हा, आज झालं निंदन चांगलं, पण कसं पुढे बी असंच नाही जा, नाही तर मग काय शेंडा हातीन बुडकार माती असं नाही झालं पाहिजे. काय माय शांताबाई, काय बोलून राहिल्या तुम्ही? शेंडा हातीन बुडकार माती असं निंदतो का आम्ही? एवढं चांगलं निंदन तरी बापा तुम्ही केंडा काढता? मी काले केंडा काढू? मी तर म्हणून राहिले चांगलं निंदला. आज पुढची गोष्ट सांगून राहिली मी की असंच निंदत जावा, नाही तर मग कर सांग तसं असं म्हणून राहिली. अहो या शांतीचं आहेच ना तसं, किती चांगलं काम करा आपण, काढते त्याच्यात केंडा, हे अशी तर शांती आहे. आता काय बोला मी, आता काही नका बोलू बा. मुकाट्यानं जेवण करा आणि पटकन जाणार आपल्याला. गप्पायचाच टाइम गमावता का आता? काय म्हणतो माय बाई शांता, जेवण करा जेवण करा. पहिल्यासारखं माय बाई धकतही नाही आता, पटपट जातही नाही. आणि तू म्हणतो की जेवण करा पटपट. आता निंदन बी पटपट करा, निप्पकही निंदा आणि जेवणही पटपट करा, म्हणजे सगळंच पटपट. जरासं काही शांतता नाही, जरासं काही आराम नाही झाला पाहिजे आपल्याला. आता 300 रुपये रोज आहे ना बापा, त्याच्यात काय काय सत्तान खेका पाणी पेन जेवणाचं त्याच्यातच टाइम गमावता काय? काही पुरलं पाहिजे की नाही आम्हाला, याचा तर विचार करत जा जरासा. माय शांता, तू अशी कचकच नको लावत जाऊ ना माय बाई. तू हे काम करतो ना, तुला किती निंदन पाहिजे तेवढं देतो बा निंदून. फक्त कसं आमच्या मागे टुमणं नको लावू आणि सुखानं जेवण करू दे आम्हाला. 4 घास खाऊ दे बापा. मला आता खायावरच माय सुखानं जीव देतो ना मी. माया जेवण कराबद्दल काही नाही ना. तुम्ही अर्धा नाही, 1 घंटा लावा, 1 घंटा लावा, पण कसं निंदन बी तसंच करा ना तुम्ही. आपण कसं निंदन मध्ये टाइमपास करता मग. माय शांता, चुप बस ना माय बाई. व तू बी तू देतो उकरून काढून बाया बोलतात मग. जेवण करू दे ना सुखानं. तूच तर चालू गप्पा गप्पाई चालू, हे असं हे तसं. बायाला काय आहे मग उत्तर द्यायला, मग टाइमपास होते ना. मग म्हणतं की तू एवढा टाइम लागला तेवढा टाइम लागला. चुपचाप जरा जेवण करा मग कटानं. नाही तर काय तर सुखानं जेवण नाही करू त्यानं काही नाही. टुमना मागे आपल्याला नाही पटत बाबा हे असं. हो माय बाई, जेवण करा माय बाई सुखानं. काही बोलतात बापा बाया, येळाले बेलच लावतात, सुखानं जेवण करू देत नाही म्हणतात. माया काही तसं म्हणणं नसते ना बापा. चाल माय बाई, मला काही धकून नाही राहिले या कचकच पायी. बोललं की मला कसं धकतच नाही ना. मी बांधून ठेवतो बाई माय भाकर, तुम्ही जेवण करा बाया. असं कसं माय बाई बांधून ठेवून राहिले? जरासं जेवण करते ना माय बाई. केलाय तू ना डब्बा बंद? जाऊ द्या माय बाई, मला काही धकून नाही राहिलं, मी काही खात नाही. तुम्ही जेवण करा, माझ्यासाठी तुम्ही बातच उरुकसान नाही तर. चाल माय डब्बा लटकवतो मी. माय सरप केवढा माय बाई. बाया हो शांती, गुंपी सरक तटू, सरप आला तटी. माय केवढी लाट आहे माय बाई हे. बाया हो सरका मागे सरका, बाया हो इकडे जेवण राहिला तो. काय शांता मागे सरका म्हणून राहिली हो. पया लवकर बाया हो, पया. बाबा आला सरप आला. अरे पया रे बाबा, पया रे, सरप आला रे बाबा, पया. सरपंच वार तर पुरं चकाचक झालं बा बिलकुल. हो बा हो, नामजरा झालं बा एकदाच निंदन बा. कुठला आनंद मजूर तुम्ही ना निघाले, लय म्हणजे खास निघलं राजा. बाबा तिकडे आता पाळातला होता ना, पाळातले आणले होते बाई गाडी जाणार ती भरून एका दिवशी जिकडल्या तिकडे. हो ना, मला सांगितली नाही बा तुम्ही ना. तुम्हाला काय सांगू बापा, तुमच्या तर गावातल्या बाया चालू आहेत निंद्याली. अरे बाबा भेजा रद्दी आहेत ना, काय सांगा तुम्हाला, निंदतच नाहीत. आठून अटलो गेले की बसतात, कामाव खातात 3 खेप. काय करा, हे बरं आहेत ना पाळपट्टी ते लोक झटकीपट जिकडल्या तिकडे. तर म्हणून तर म्या गावातला मजूर सांगितला नाही. मला माहित आहे डोकसू दुखी आहे ती, त्यापेक्षा कसं पुरतच नाही ते. झटकनी पटकनी गाडी सांगायची, पाळातले घेऊन यायचे, निंदून घ्यायचं, डोक्याला ताप नाही. कोण यायले पाणी बाजीन 4 खेपन, कोण यायच्या मागं राहील. हो ना बा, तुम्ही जर मला म्हटलं असतं की नाम जरा मी पाळातला मजूर आणून राहिलो तर मी ना आल्या गावातल्या बाया चालू ठेवल्या असत्या, बंद करून टाकल्या असत्या. तसे मा डोकं उठून राहिले. 4 दिवस झाले निंदून राहिले, अजून 4 एकर होऊन नाही राहिलं. सांगा आता काय करा मग. आणि तुमचं इकडे काय शाळ झालं? पाणी पडायच्या अगोदर ओके म्हणजे झालं तुमचा वार. मला माहित आहे का तुम्ही सांगता म्हणून पाळातले. मला वाटलं तुमच्या गावातल्या चालू आहेत आता बाया, तुम्ही खाली सांगता म्हणून म्या काही म्हटलंही नाही बा तुम्हाला की मी पाळातल्या. काही सांगितलंही नाही. म्या गेलो बापा चटकनी चुपचाप घेऊन आलो, निधून घेतलं, डोक्याला ताप नाही. आता जाऊ द्या. काय बा मस्त आहे तुमचं बा, चुपचापच करता सारे कार्यक्रम. सोयाबीन संगे जागती चुपचाप, तूर संगे जागती चुपचाप, निंदे जागती चुपचापच. चालू माय शांती, पहिलं ढोले लवकर, पहिलं शांती, पहिलं वर जरा पाला. तिकडे पाहू नामदेराव तिकडे पाहू. तुमच्या घरची बहीण बाया पाहून राहिल्या. हो बापा काय झालं काय माहित. पाहून तर राहिली माझ्यानं, पहिल्याने जात ना बापा, पहिल्याने जमून राहिलं माझ्यानं. चला व शांताबाई चला, मागे पुढे नका पाहू, सरप येऊन राहिला, पैसे येऊन राहिला मागे. चला लवकर चला.
पंपून काऊन राहिल्या तुम्ही? हा काय झालं काय? अरे बाबा नामदेव तुला काय सांगा रे बाबा, सरप आहे रे मोठा, सरप आहे, 5 पाण्या लागा आहे बाबा, लय मोठा आहे रे. अरे बाबा नामदेव आमच्या मागे लागला रे बाबा. लय मोठा आहे बाबा, चांगला आहे नामदेव, लय मोठा आहे. पण कुठे आहे सर? हो बापा, आपल्या झाडाखाली आहे ना निंबाच्या, जेवण करायला बसलो बापा, या बुढीला दिसला ना, मोठा आहे बापा, मोठा सरप आहे, मोठा आहे. चला बरं सरपंच, कोणता सरप आहे पाहू बरं, चला बरं. हो चला चला नामदेवराव, मला पाय ना 5 पाण्या कोणता स्वरूप आहे तर बापा. हा मोठ्या फणा आलाय, मी आज अजून नाही पाहिला. या बुड्याला दिसल्या म्हणतात बा. चला बरं पाहू बरं. अरे बापा आहे ना बापा, मोठा सरप आहे ना, 5 फण्याच आहे ना बापा. मी डबा अटकायला गेली तर बापा त्याने मोठी फन केली ना, अंगावर चालताना तो बरे डसून राहिलता ना बापा, मेली असती ना मी, आता मेली असती ना. खरंच ना बाबा, तुला जसं काही खोटं वाटून राहिलं, आम्ही ना खोटं बोलणार आहे का बाबा? मोठा सरप पाहिला ना आम्ही ना, तो मागे बी लागला ना बापा रे, मागे लागला. बरोबर बुढे, नाही आहे असं म्हणत नाही आहे मी, पाहतो. हा मोठ्या फणा आलाय, पाहतो. चला चला सरपंच. हो चला चला. अवा तुम्ही तसे नका जाऊ बापा, काळी न्या ना, मोठी काळी न्या ना, सरप लय मोठा आहे बापा, काळी घ्या. हो मोठं टेम्पो नेतो, थांब शांत राखीव. हा गडबड नको करू, पाणी मानी प्या तुम्ही बाया, आम्ही पाहतो काय तो कोणता सरप आहे. अरे या दिवसाचे नामदेवरा, हे गवते मवते सरपू निघतात बिनविषारी, अशी झाडा चिटकी या बसलं, मोठा फोन आहे डमू काय. बाईची जात म्हटलं की हित बरसली, हातभरला आले तास पुढे पुढे करते बा बाई, म्हटलं की चला खूप काय चला चला बरं. हो बापा चला. बापा शांती, जरा शाकना वाचली बापा, तुझ्या वावरा ह्याची नाही तर जीव गेलता माया आता. किती मोठा सरप माय बाई तो, एवढा मोठा काही खरं नाही बापा. फणस तर केलती त्यानं, डसला असता मला तो बापा, आठीच लाच पडली असती बाई. असा तसा नाही बापा तो, ओरिजिनल नाग आहे बापा तो. मी जिंदगीत पहिल्यांदाच पाहिला असा बापा, एवढा मोठा. आणि बापा त्या आम्ही नाही पाहिला ना बापा, मोठाच आहे ना. माया बी तर जीव लटलट कापून राहिला. सरपाले तर मी बी भेटतो बापा, लय कसं राहिला. गड्या झुंबर पायरे केवढी लाट येऊन राहिली, पाय ना आपल्याकडे, पाय ना बाप्पा. बरं कुठे आहे, कोणती लाट आहे हो माझ्या? तुम्हाला भलतं दिसते राजा, बरोबर आहे. तुम्ही 4 डोळे आहे ना, हा तुम्हाला चष्मा लागेल ना, बरोबर दिसून राहिलं तुम्हाला. मला तर काय दिसून नाही राहिलं झालं. हा चला हाना डवरे हाना जीवार आले का तुमच्या? नाही ना बा, माया काय हान जेवरी पाय ना, तुला दिसून नाही राहिलं काय? अरे मोठा साप आहे ना, पाय ना, पाय तिकडे, पाय ना, मी पाहून राहिलो तिकडे, पाय तू पाय. मुत राहिले का? तुम्हाला दिसून राहिलं, मला दिसून नाही राहिलं बा. बरं का बा, कोणता साप आहे? कुठे आहे हो? कुठे आहे राजा? काहीच राजा खोटं बोलता तुम्ही. काही साप नाही फापणे बसले राजा, साप करता. हाना बरं, हाना डवरे हाना जीवार आले तुमच्या, नाटकं करून राहिले तुम्ही. आली वाटते हा बघ तुम्हाला अर्ध्याची. पाय ना, तो पाय ना दिसून नाही राहिला तुले. अरे बापा रे, खरंच आहे पाहुणे बापा. नाग आहे तो, नाग बापा. देवा. मग तुले खोटं वाटे ना? पाय ना कसं आहे तो बॉम्बे. लिहत लोक समोर आलं गडा, सरप दिसून राहिला. तो बी ओरिजिनल आहे, नाग आहे, इंडियन नाग, भारतीय कोबरा आहे तो. पण बा मला असं वाटलं तुम्हाला अर्ध्याची आठवण आली, घरी जाण्याची, डवरे सोडली चालले घरी अर्धा प्यायले असं जी. पण नाही बाबा, खरंच आहे हो, खरंच साप दिसला, खरंच आहे. लहान लोक डवरी हान. मी न्याहानं डवरे फवरे मुळाटी झाली राहू द्या, बैल चला की बापा. पुढे गेले की बा डसतेच तो आपल्याला, पाय माझा फोन करून बाय फुसफास करून राहिला ना. मग कोण हानी नाही, बैल काठी राहू देते का, मरू देता का बैल बाबा? ते नका सांगू, चला आठवून आला पाणी माझ्याकडे. चाल पोय बाबू, झुमऱ्या पोय. पाहुणे बा मुत्रीला पारा गेला पोत, चल पोय बोली उद्या. बाबा आला बाबा. पाहुणे बा मुली उद्या ना बाबा, तुला काही जीवाची पोळेल नाही. तू करून आला हलगडची पण, चाल पोय लवकर. मागू मेलो, काही खरं नाही. पाहुणे बाई उद्या हो. अरे बापा रे, नांग लागला मग. नांग आहे नांग. बैल मरतात आज, बैलाला डसतेस तो आता, डसतेस बैलाला डसतेस. हो ना. अरे बाबा बेकार आहे रे बाबा. अरे पोय रेगडे झुंबर पोय. नामदेव बाया म्हणतात सरप आहे, मोठा आहे, नाग आहे. कुठे काय दिसून नाही राहिला बाया, झाडावर तर काय दिसून नाही राहिलं राजे. हा नाग असतं तर फुसफास दुरून आवाज येते, काय दिसून नाही राहिलं राजे. झाला ना पहिले झाडात जाऊ. हा दुरून, एवढ्या दुरून आता काय नजर पुरते काय या वयात आपली. हा चला जोड गेल्यावर दिशीन आपल्याला कोणता आहे तो, मोठा नांग आहे की काय आहे तो. नाग असता तर फुसफास केलं असतं त्यानं. फुरकांड्या मारते नाग.
नांग नाहीच आहे म्हणजे असं वाटते. दुसरा दर्शन काही एखादा साप बेंडक्या फेंडक्या. या बाया आता काही बोलून राहिल्या. चला म्हणतो अशा इकडे गप्पा झोडल्यापेक्षा चला ना बाबा पटकन जा झाडाजवळ पाहून आपण काय आहे तर कोणता आहे तर नांग आहे की नांगी नाही तर चला बरं चला. बाया भेट तर पहिले भेल्या बिचारे. पाव या बाईचा नांग. हा कोणता नांग आहे हो बापा. हा तर गवत्या सरोबा मुत्रेले का बाबा. या बाया असतील तर असो बा. बा बाईची जात काय घेते बाबा. मी तर म्हणतो सळल्या जरी दिसला त्या सळल्या शेपटी जरी दिसली तर बाई पोहत नाही घेत. या सर्वाला काय भ्या लागते ना. ते बुढी काय म्हणे 5 फण्यात पण त्याले सांगा हा कोणता फण्यावाला साप आहे. हा फुसबी नाही करत ना राजा. बाई असतील तर असो बा. बाईले नामदेरा सवयच असते पण हित बरसली घात भरला याची. सांगा आता फुसबी नाही गेलं त्या सरपण काहीच नाही नशीन केलं. हा पोर सरप काहीच करतच नाही ना. तुरी बापा बायली म्हणजे सांगेले बाबा मोठी फोन केली नाग आहे कोबरा ढमुका टमुका. मला जाऊ द्या आता दिसला आता चला आनंदी आले मोकळे करू. का रे बापा जाय रे बाबा. आता आमच्या बायाचे राहिल्या डबे पुढेला झोटी सात त्याचे चाल जाय बाबा पटकन येठून. आता का याला 2-4 दणकी करता खलासल्या काल सरपाने. अरे नाही सरप नाही मारेल मुरत. अरबीन विषय तो काय करते. दिसले ते फक्त थोडीशी फाटते माणसाची पण काय नाही करत ना. बसला ते माणसानं मरत नाही माणूस आहे ना. काय करतात त्याला मारून. तसंही म्हणा शेतकऱ्याचा मित्रच आहे साप. मारेल पुरत नाही बरोबर म्हणून राहिल्या नामदार तुम्ही. धान्याचे नासाडे करणारे जे काही आहेत कीटक उंदीर झाले घुसा झाले त्याला खाते ना. हा बरोबर आहे तुमचं. चला जरासं घुसवास सुरू झाले थोडंसं देव काढून आटून गेला म्हणजे मग क्लिअर होऊन जाते रस्ता. जाय रे बापा जाय रे भाऊ मित्रा जाय बापा जाय. आम्ही मारत नाही रे भाऊ तुले. जाय बापा जाय. डबल येजो नको रे भाऊ अटीसा. कसं आम्ही म्हणून तुला मारून नाही राहिलं. दुसरी जर असती शेतकरी तर खलासच केला असता तुले. टेम्पेन टाम्पेच घेऊन येतात. तू कसा आमचा मित्रासारखा आहेस म्हणून आम्ही तुला मारत नाही. चाल बापा जाय उठून. आता डबल येऊ नको. हे बायाची ज्याची जागा आहे बरं. जाय रे बापू जाय. जाय बापा जाय रे बाबा. ते सरपंच पावसाळा म्हटलं की आता कसं सरप निघतातच बा. फक्त आता यातला आपल्याला बिन विषय कोणता हे ओळखता आलं पाहिजे की झालं. याचं मी तो म्हणतो ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रशिक्षणच लाय पुरते गावामध्ये. कारण की आता फवारेच्या वेळेस लय घटना घडतात. कोणा सरपावर पाय पडील कोणाला सरप डोशी. त्यासाठी कसं सेफ्टीचं एक प्रशिक्षणच लायला पुरते आपल्याला ग्रामपंचायतमध्ये. तसंच कराले तसंच करा. हो तसंच करू. अरे यारे मोठा नांगर बाबा. हा तर झुमऱ्याचा आवाज आहे. तिकडे निघला वाटतं साप. हो चला बरं चला. पावसाळ्या म्हटलं की सरप निघतातच. त्या नया नयेत पाणी घुसते गरमास होते तर बाहेर येतात. बेंडकं खायले काही उंदरं खायले. हो कोणता नांग निघला पाहू बरं चला बरं. सगळ्या बघून आपल्या गावातले तर बंदे भिडले रे कामाले. कोण डवऱ्या जाते कोणी वखरा जाते कोणी निंजायला जाते. आज आपल्याला कोणी हुंगून नाही राहिला फवारेली सांगून नाही राहिला आपल्याला कोणी. करणं काळ्या केले की लवकर सांगतात लोक. मोठी संघटना बनवली मजुरायची झाली फुटली. सारे कामाला पोहून राहिले आपण बसलो सोयात 2 जण काय भेटलं. मला असं वाटलं सारे एकत्र करू. कसं एकत्र केले की कसं एक रोजदारी ठरवून घेऊ. मग कसं ज्याला लागले तसे पाठत जाऊ. म्हणजे असं टोपंजीसारखं काम करू. म्हटलं वरची आहे ती मलाही खाऊ. पण खायचं काही ते माझ गायत उतरलं ना. शिवला कोणताही प्लॅन असा फेलच आहे रे बा. कोणताच म्हणजे असा प्लॅन तुझ्या चांगला नाही जाय. सारे म्हणजे फसवेच प्लॅन आहेत त्यावर. तुझ्या बरोबर माय बी हे करून टाकलं तुला. मी कामाला गेलो असतो 200-400-500 रुपये रोज आला असता. पण तुझ्यामुळे मला कोणी कामाला सांगत नाही. मी काय लोकांना सांगितलं काय की बबनले सांगू नका म्हणून काम आले की मी म्हटलं काही. अरे काय गळा माणूस आहेस तू नाव घालतं. कसा माणूस आहेस रे बाप्पा. तुझ्या बरोबर राहून मी कांडच तसे करायलात ना. फवारायला गेलं तर कोणाची औषधी डवऱ्याला गेलं तर कोणाची पराठी मोड. म्हणजे पाणी द्यायला गेलं तर पाईप विकले ना आपण. काय सांगून राहिला. असे एवढ्याला खांड करेल असल्यावर आपल्याला कोणी सांगणार आहे का बा. नाही जाऊ दे आता. ते कांड झाले ते आपल्याच्यानं. आता पुढे नाही पण आता काही ना काही फास लागते खरंच. आता लयच म्हणजे घाटीशी आला ना आता.
अरे बापा रे आला रे मग नांगाय रे बाबा मोठा अरे बापा रे चला पाणी बा अरे हे झुमऱ्यान हे कोण पोहून राहिले रे बापा मा भाऊ बी आहे बापा देवले अरे चाल ना बापा झुंबर पोईन रे पोईन कोण एवढा मागे पुन्हा आलं नांग आला ना माग पोईन अरे बाबा पहिलं जात नाही माझा जीव थकला ना हो कडे हो अरे या इकडे अरे बापा इकडे काय झालं सांगा बापा शिवला भाऊ काय सांगा अरे बाबा मोठा नांग आहे फुसफुस करून राहिला डवळे हाणून राहिला आम्ही तरी नांग निघला नांग अरे काय नांग निघला म्हणता अरे बाबा आपण केवढा झरपो पकडले हा नांगण फांग काय आहे बे कोबरा पकडला ना कोबरा गळ्यात थंडी अटकेला आहे बरं तरी अंगावर घेऊनच राहिला सांगा आता कोबरा पकडला म्हणते मी सांगा किती फेकावं तर माणसांमध्ये फेकावं मला आता हो करायला लागलं नाही म्हणता येत नाही दोस्त आहे हो बा शिवला मोठा सर्व पकडते बाबू शिवल्या काले बाबू फेकून राहिला तू नेल्या का सडल्या पाहिला तर पोहून जाते रे बा तू काय तू मोठा नांग पकडला आमची आम्हाला माहीत आहे आम्ही खरं सांगून राहिलो तुला मजाक कोण करून राहिला फालतू घेणार दे ना काय गळे देवला कसं आहे रे तू मा भाऊ बसून घेऊन राहिला का मी कधीच भेट नाही का सरपाली नांगण फांग काय आहे बे नांगण फांग चला आपण दाखवा बरं कोणता नांग आहे तुमचा तर आता आणलेले गो तू बापा शिवलाल भाऊ खरंच पकडता तुम्ही हा खरंच पकडता हा तुम्ही भेट नाही का हा सरपाले आमच्या तर फटाफट लेंडे टाकून आलो आम्ही फार फाटून राहिली आमची हा भेट नाही का तर हा तर टेंडी थागणार आहे हा सरप पाहायला गेलं बिन फोन निघतो पोय कसं तोंड आहे बापा गमून ते शिवले जसं काम आहे बापा शिवलाल भाऊ अरे बापा शिवलाल नाही भेट ना कोणाच गोष्टी नाही भेट अरे बापा कोबरा पकडला शिवलाल भाऊ ना अरे थैलीत दाबला तिकडे पाळात नेऊन सोडला काय सांगा शिवलाल एक नंबर सर्प पकडले बापा काय सांगा झालं ना एवढं झाडा नको सोडू ना फालतू घेणार दे ना गळ्यात अटकुशीन ना तू चला कोणता सहा व्हायचा पाहिजे मी चला दाखवा आम्हाला दाबतो पण काय रे मा बही चला पानं तुमच्या डोळ्यात बसायचं पुष्पास आयले काय झेमऱ्या पायला गावाला पादरा आहे रे तू मर्दासारखा मोडदून त्या सरपाली भिवून राहिला असा धरतो हातानं सर आपल्या का तू भिवून राहिला का पादऱ्या काय माणूस असल्या का तू ऐकले का मर्दासारखा मोडदून सरपाली भेटतो तू सरपाली शिवलाल भाऊ तुमच्यातलं हिंमत आहे ना आम्ही काही मर्द नाही पानं जोड जाणार कसा फुस करते तो नांग आहे ना ओरिजिनल नांग गाण फाटते माणसाची फुसफास करते तो चला ना पान तुम्ही तुमच्या डोळ्यानं पानं अरे काय माणूस नांग असं की फांग असो अरे मोठमोठ्याला कोबरा पकडले मी हा काय बे नांगण फांग फुसन फास करणार तर मी तर असा धरतो ले का 2 बोटा धरतो 2 बोटा तू काय सांगून राहिला बे मोठाले का विचार बबनले अरे बबन केवढा मोठा पकडला आता मी बापा शिवलाल भाऊ ना अरे बापा लाट अरे 20 फुटाची 25 फुटाची लाट अशी हा 80 पकडली डायरेक्ट चिमटी जगा 80 आणि तुम्ही त्या येतं सगळं सरपाचं नांग आहे हे काय हो अशी हितभर सर घेऊन राहिले तुम्ही अरे चाला तटलो चाला ना तटी सांगा गेल्यावर समजते माणसाले कसा आहे हितभर आहे की हातभर आहे तर कसा फुसफुस करते चाल ना दाखव ना तू दाखव फक्त बापा खरंच आहे रे बापा तो नांगोच आहे रे का कडे बापा कसं करतो अबे बा तुला तरी म्हणू बापा रे हाण नको एवढा कसा मोठमोठ्या फेकू नको ना तू न का ऐकलं नाही एवढ्याला फेकल्या तू मोठमोठ्या घे आता दबूत खरंच नांग आहे तो अरे पकडा हो शिवलाल भाऊ पकडा ना चिमटीत पकडा ना फाटली हातभर अरे नांग आहे तो नांग अच्छी गाड फाटते वाचलं तोंड तुमचं पा कसं आहे तर आपण काय भेणार याव का आता पकडतो काय सांगू बाई हातभर फाटली चड्डी पिवडी झाली बाई खालून सुने झाली मुली नाही तर बसल्या बेकार झालं असतं आता पकडतो हा नांगण फांग काय टेम्पो आहे माझो टेम्पो शिवला अगोपणा करू नको बा काय नांग आहे तो घेणं देणं कसं धड्या गांडीत बिबा घालू नको जाऊ दे बा चाल वापस नांग आहे तो चाल अगोपणा नको करू पैता जाईन बरं शिवला अगोपणा करू नको रे भाऊ तर कसं आहे मी मोठ्या फेकायला जाडून पैता येत बा बोले पैता हातभर फाटून राहिले पोहून राहिलं पण आता करू काय पोहून नाही जाता येत तर साऱ्या गावात माझून डफलं शिवलाल गेला पोहून सर पाहिला शिवलाल गेला पोहून ऐकलं का हे कसा आज दिला का तुझ्या वेळेला आपण काय डरपो गाव का सर पाल्या का भेटतो का आपण असा चिमटीत धरतो मी आले चिमटीत शिवला एवढा कसं फेकू नको ना बाबा चिमटीत धऱ्या जोगता नाही ना बाबा कसा बसेला पाय ना बंब्या पाय ना फुसफास करून राहिला ना
शिवलाल बसा धमकावून येऊन राहिला तुम्हाला, असे थरथर करून कापून राहिले तुम्ही. हा धरानं चिमटी धरलं तर धरला, आता तुम्ही खिशात घातला असता. फाटली वाटते हातभर. आमने बापा सारच व्हायला चड्डी म्हणजे आता काय सांगा तुले, काय बोलीन शिवलाल आता. काय म्हणी आता शिवलालचे शब्द शिवलालच्या तोंडात, शिवलाल भादर भादर करून फसला आधी अटी आता. नाही आता धरतो. जाय रे, जाय रे, मंतर मारतो, मंतर आहे माझं. काली कलकत्ती वाली छुए 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 छू, शांती शांती शांती. अरे काजा मंतर फंतर काजा जाणं बाबा, हा तर बरे दिसती मुले नांगू आहे ना तो जाती गी कोणता मंतर. पोह्या रे आला रे, तू येऊन राहिला रे मग. पोह्या रे मोर सांगायचं दड्डी, थांबू नका मोया पोया. जरा गांडीला शिवलाल भाऊ हा आपल्या अगोदर पहिला चिमटी धरतो म्हणजे सापायची चिमटी. अरे माणसाची तुला गळ्यात यायच्या म्हणून ना जाणं काही चालला म्हणतो तोंडा वाफा गमतल्या का, तू का माणूस आज का. चाल होय पुढे चाल. ओ बापा काय मारतं का ना गाईल तो जहिला बापा. डसला की बस हटून हटलो की जाऊ देत नाही, 5 मिनिटात खलास करते माणसाले. चला मित्र, आमच्या वावरात कसं निघला नाग आता. काय कसे डवरे आणा काय ना, आम्हाला सुसून नाही राहिलं नाग वाय तो. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा, जशाच मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. असे नाग जर तुमच्या शेतात निघत असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा.